मैत्रिणी रीमाचं लग्न जयपूरमध्ये होतं. लग्नानंतर रीमाचा फोन येतो. हॅलो सुहानी, रीमा बोलतीये. रीमा, तू कशी आहेस? लग्नानंतर तर तू मला विसरूनच गेलीयेस. जयपूरचं वातावरण कसं आहे? सुहानी, मी जयपूरमध्ये नाही, दिल्लीला माहेरी आलीये, म्हणून तर तुला फोन केलाय. तुला भेटायची खूप इच्छा होतीये. काय, तू दिल्लीत आलीयेस? चल, मी तुला थोड्या वेळातच भेटायला येते. सुहानी रीमाला भेटायला जाते, पण ती रीमाच्या सासरकडच्या गोष्टी ऐकून घाबरून जाते. काय, तुला सासरी एवढं काम करावं लागतं? मग काय, लग्नानंतर तर माझं पूर्ण लाईफच चेंज होऊन गेलंय. रोज पहाटे 5 वाजता उठा, सगळं काम करा, दिवसभर सासू सासरे नणंद यांचे टोमणे ऐका, आणि एवढं करूनही कोणी 2 शब्द सुद्धा नीट बोलत नाही. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी खोट काढत बसतात. माझी सासू तर एवढी खडूस आहे, सतत माझ्या मागे लागलेली असते. जरा फोन हातात घेतला की 10 वेळा गोष्टी बोलून दाखवेल. तू फोनच घेऊन बसतीयेस, काही कामच करत नाहीयेस. एवढा वेळ फोन घेऊन बसणं चांगलं नाही, एवढा वेळ टीव्ही बघणं चांगलं नाही. मला तर हे सगळं ऐकून आता भीतीच वाटायला लागलीये. सासर असं असतं? तेच तर, मला आधी वाटायचं चला लग्न करू, छान मज्जा करू, नवऱ्याबरोबर मस्त बाहेर फिरू, पिक्चर बघू, हॉटेलमध्ये जेवू. पण आमच्याकडे तर बाहेरून साधी दाल फ्राय सुद्धा घरी मागवली जात नाही. सासूबाई म्हणतात, अगं घरी बनव, घरातलं अन्न चांगलं असतं. बाहेर जेवायला सुद्धा जाऊ देत नाही. आणि त्यात माझी नणंद, बाकीचे नातेवाईक रोज आमच्या घरी येत असतात. जेव्हा बघावं तेव्हा माझी सासू काही ना काहीतरी ऑर्डर सोडत असते. सुनबाई हे बनव, सुनबाई ते बनव. बास, मी तर सुनबाई पेक्षा ना कामवालीच जास्त झालीये तिकडे जाऊन. ओ, मला तर तुझं हे बोलणं ऐकून धडकीच भरलीये. देवा, खरंच सासरी जाणं म्हणजे किती भयंकर आहे. मला तर वाटतं मी लग्न करून सासरी जाऊच नये. चल, वेडी कुठली. प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस लग्न करावंच लागतं आणि सासरी जावंच लागतं. तुला तर काका काकूंची लगीन घाई माहितच आहे ना. तुझं लग्न लावून देतीलच 6 महिन्यात ते. त्यामुळे तूही तयार राहा सासरी जाऊन हे सगळं झेलायला. रीमाचं बोलणं ऐकून सुहानी जाम घाबरली होती. तिने तर ठरवून टाकलं होतं की ती सासरी जाणारच नाही. पण तिचे आई वडील तिच्यासाठी स्थळ बघत होते. सुहानी, अगं तुला किती मुलं दाखवली, पण तुला कोणीच पसंत पडत नाही. त्या साबळ्यांचा मुलगा रोही किती चांगला होता दिसायला, त्याची नोकरीही चांगली आहे. मग तू त्याला नाही का म्हणालीस? आई, मला लग्न नाही करायचंय. रीमा सांगत होती की लग्नानंतर खूप लवकर झोपेतून उठायला लागतं. इथे तर मी 12 वाजेपर्यंत झोपलेली असते. तू मला येऊन सारखी सारखी उठवत असतेस, पण मला कसली काळजी नसते की माझी आईच मला उठवतीये म्हणून. आणि इथे तर मी तुझ्याशी भांडू पण शकते, पण तिथे तर मी एकदमच एकटी पडून जाई. नाही, असं नाहीये सुहानी. मुलीचं खरं घर तिचं सासरच असतं बाळा. आणि मुलीलाही तिच्या सासरच्या घरालाच आपलं मानावं लागतं. आणि मग हळूहळू असं होईल की मी तुला इथं बोलवीन आणि तू म्हणशील, आई मला आता अजिबात वेळ नाहीये, मी आता खूप बिझी आहे संसारात. हे असंच चालतं बाळा सगळीकडे. नाही आई, मी नाही जाणार. मी सांगितलं ना, मला लग्न बिग्न काही करायचं नाही आता. मला आता कुठल्याही असल्या बंधनात अडकायचं नाहीये. सुहानी, अगं कुठे आहेस बाळा? हे बघ, मी तुझ्यासाठी गरम गरम छोले भटुरे घेऊन आलोय. आपल्या नाक्यावर एक नवीन सेंटर सुरू झालंय. मी विचार केला तू उठली असशील तर हे गरमागरम छोले भटुरे खायला नक्कीच आवडतील तुला. बघितलं जाई, इथं माझे कसे लाड होतात ते. इथे मला न मागताच तुम्ही सगळं आणून देता. तिकडे हे सगळं असं होणार आहे का? मला माझ्या आई बाबांना सोडून कुठेच नाही जायचंय. बाबा, तुम्ही सांगा ना आईला, मला आता लग्न नाही करायचंय. मला तुमच्याकडेच राहायचंय. बरं ठीक आहे, नको करूस तू लग्न. पण माझा एक मित्र आहे सुदर्शन, जो इथे दिल्लीतच राहतो. त्याचा मुलगा गगन, त्याला तरी एकदा भेटून घे. जर तुला मुलगा नाही आवडला तर तू लगेच नकार दे. सुहानी मुलगा बघायला तयार होते. मुलाकडचे सुहानीला बघायला येतात. सुहानी, अगं तू एवढी घाबरलीयस का? तू तर आम्हाला खूप आवडलीस. आम्हाला हे स्थळ पसंत आहे. तुमची मुलगी खूपच छान आहे. सुहानी गगन बरोबर बोलण्यासाठी वरती टेरेसवर जाते. सुहानी, तू एवढी घाबरलीयस का? तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम असेल तर तसं सांग मला. मी आत्ता खाली जाऊन माझा नकार कळवतो. नाही, तसं काही नाहीये. मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सगळे सकाळी किती वाजता उठता घरात? काय? हा कसला प्रश्न आहे सुहानी? सांगा तर. जोपर्यंत तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी या लग्नाला तयारच होणार नाही. आई बाबांना सकाळी लवकर उठायची सवय आहे, पण मी सकाळी 8 वाजेपर्यंत उठतो. सुहानी गगन बरोबर बोलतच असते तेवढ्यात तिची आई तिला बोलवायला येते. सुहानी बाळा, तुझे बाबा तुला खाली बोलवतायत.
सुहानीचं बोलणं अर्धवट राहतं, पण तिच्याकडे असं कुठलंच कारण नव्हतं की ज्यामुळे ती या लग्नाला नकार देईल. मुलगाही चांगला होता आणि सुहानीही तिच्या बाबांच्या मित्राच्या घरी लग्न करून जाणार होती. त्यामुळे तिच्या आई वडिलांनाही त्या घराबद्दलची सगळी माहिती होती. सगळं बोलणं व्यवस्थित होतं आणि सुहानीचं लग्न गगनशी होतं. लग्नात रीमाही येते. काय सुहानी, म्हणायचीस ना की सासरी नाही जाणार म्हणून? आता तूही फसलीच ना या लोकांच्या तावडीत. आता बघ, रात्रीची झोप आणि दिवसाची मजा संपलीच तुझी. रीमा, मी आधीच खूप घाबरलीये. तू अजून माझ्या जखमेवर मीठ सोडू नकोस. आज माझं लग्न आहे. प्लीज आज तरी माझी मस्करी करू नकोस. चल, नाही करत मस्करी. आता माझ्या बरोबर फोटो तर काढशील? सुहानी मनात खूप सारी भीती घेऊन सासरी येते. तिच्या मनात हाच गोंधळ होता की ती तिच्या सासरी कशी राहणार. सगळंच नवीन होतं. तिचे आई वडील नव्हते. नवीन चेहरे तिच्या सासू सासऱ्यांच्या रूपात तिच्या समोर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुहानी गाढ झोपेत होती तेव्हा एक प्रेमळ आवाज तिच्या कानावर पडतो आणि सुहानी ताडकन जागी होऊन उठते. सॉरी आई, आता 5च वाजलेत. मला माहित होतं की मला 5 वाजता उठायचंय. लग्नानंतर सासरी पहाटे 5 वाजताच उठायचं असतं हे मला माहितीये, म्हणून मी अलार्म लावून झोपले होते. अगं, पण तू एवढी घाबरलीयस का? मी तर तुझ्यासाठी गरमागरम चहा घेऊन आले होते. पण तू हे काय सांगतेस ग? 5 नाही 10 वाजलेत. मला वाटलं लग्नामुळे तू खूप दमली असशील, म्हटलं आपणच चहा घेऊन जावं. 10 वाजले? मग यांनी मला उठवलं नाही. पण रीमा तर मला म्हणाली होती की तिच्या सासूने दुसऱ्याच दिवशी तिला पहाटे उठवलं होतं. हे तर सगळं उलटच होतंय. सुहानी सगळं आवरून तयार होऊन स्वयंपाकघरात जाते. सुहानी, तू डायनिंग टेबलवर बस. हे बघ, तुझे सासरे तुझ्यासाठी जिलेबी, रबडी, ढोकळा, समोसा काय काय घेऊन आले. त्यांना माहीतच नव्हतं की मी तुझ्यासाठी घरी पुरी भाजी बनवली येते. आता हे सगळं तुला संपवायचंय. किती बारीक आहेस बाळा तू. तुझं डाएट पिएट जे काय असेल ते बंद कर आता. जे खायचंय ते खा. तुझंच घर आहे. इथे सगळं तुझंच आहे. तुला हवं तसं राहा. इथं तुला कसलंही बंधन नाही. हे तुझं स्वतःचं घर आहे. मी सासरच्या किती चुकीच्या कल्पना मनात ठेवून होते. सगळे एकसारखे नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि सासरच्या माणसांना आपलंसं करणं हे तर मुलीच्याच हातात असतं. मी रीमाला पण समजावून सांगेन की तिचं सासर हेच तिचं घर आहे. आता सुहानी आपल्या सासरी खूप खुश होती. तिच्या मनातली भीती आता लांब पळून गेली होती. सुहानी रीमालाही समजावून सांगते की तिने जर तिचं सासर आपलंसं करून घेतलं तर तिचा संसारही सुखी होईल. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.